सम्यक दृष्टीनं आपल्या संकुचित दृष्टीचा किंवा आपल्या विचारांचा जो संकुचितपणा आहे, ती कोंडी फुटते सम्यक दृष्टीमुळे. कारण सम्यकमध्ये विशालता आहे, व्यापकता आहे, चौफेर दृष्टी आहे. चौफेर पण शब्द अपूर्ण आहे, कारण चौफेरमध्ये चारच येतात. 360 डिग्री म्हणतात. 360 अंशात म्हणजे वर्तुळ वर्तुळ पण कमी पडतं. गोल गोल म्हणजे सगळा गोल. वर्तुळ म्हणजे वर्तुळ आणि गोल म्हणजे सगळा गोल. मग सम्यक्तेमध्ये काय येऊ शकतं? सर्वांगीण, समग्र म्हणजे अ, सगळ्याच गोष्टी जणू काही अ, त्याच्यात आलेल्या आहेत. अवलोकन सगळ्या गोष्टींना धरून चालू आहे. सागरातलं पाणी आपल्या ग्लासात आहे, तांब्यात आहे. ते घोटाला आपण पितो. मग ते हे आपलं पाणी पितो, ते मी पितो ते पाणी. मग माझं हा जो मी आहे, हे सत्काय दृष्टी आहे परत इथे. पहिलं बंधन आहे सत्काय दृष्टीचं, की ते मला जेवढं दिसतं आणि जाणवतं तेवढंच माझं मी आणि तेवढंच आहे असं वाटतं. म्हणून आता आपण म्हणतो ना त्या संकुचितपणामुळे मग मी माझं माझं घर, माझी प्रॉपर्टी, माझं हे, तर त्याला एवढा बंदिस्त जगतोय आपण का हा एका विशाल प्रक्रियेचा तो भाग आहे. आपल्या ग्लासातलं तांब्यातलं पाणी हे ढगातलं पाणी आहे किंवा ढगातलं पाणी हे जमिनीवरच्या पाण्याची वाफ आहे. वाफेतून ते ढग आणि ढगाला थंडावा लागला की खाली पाणी पडतं. हे जे चक्र आहे त्याचाच एक छोटासा भाग म्हणजे आपल्या ग्लासात आहे, ते आपण पितो. तर आपण आपल्या तेवढ्या ह्याच्यातच अडकून पडतो. हे माझं ग्लास आणि माझा तांब्या आणि माझं पाणी आणि हे आणि मी कोणाला देणार नाही. हे माझ्या नळाचं पाणी मी कोणाला घेऊ देणार नाही. हे माझं कनेक्शन मी कोणाला देणार नाही. आता आजकाल बाटल्यातलं पाणी पितो आपण, तर ते ते पण आपल्याला असं नाही वाटत पटकन. आता दुसरा पण घेत नाही आपल्याकडून, तो भाग वेगळा. आणि बऱ्याचदा बाटलीतलं पाणी आपण तोंड लावून पितो. पण असं नाही, समजा बाटली आपण फोडली नाही. बाटली घेतली आणि फोडली नाही आणि आपल्याला असं जाणवलं आजूबाजूला कुणाला तरी तहान लागलेली आहे किंवा एखादं लहान पोरगं ते पाणी मागतंय आणि त्याच्याकडे ते नाही. तर आपल्याला पटकन असं वाटतं का, चला आता आज बाटली फोडून जाऊ दे, देऊन टाकू. नाही, नाही, मला लागल ना पुढे गेल्यावर प्रवासात लागू शकते, ठीक आहे. पण आता ती परिस्थिती किंवा काही असेल तर अ, त्याला त्यांच्याकडे काही ग्लास असेल त्याच्यात ओतून द्या. पण तसं पटकन आपल्याला ना, माझी बाटली आहे, मी घेतलेली आहे, त्याला मी ₹20 दिलेले आहेत. तर हे जे हा जो मी माझा हा संकुचितपणा हाच माणसाला ब्लॉक करतो. त्याचं टेन्शन आहे. मालकी, मी, हे दुःखाचं कारण आहे. त्यालाच आसक्ती म्हटलेलं आहे. खरं म्हणजे आपला विशाल विचार जर केला सम्यक दृष्टीने, विशाल विचार जर अ, आपला अ, आपल्यामध्ये डेव्हलप झाला, विकसित झाला, तर संपलं दुःख-बिख्ख काही नाही. सत्य, समजा आता आपण मगाशी चर्चा करत होतो की हे माझं माझं शरीर आणि माझे कान आणि मला ते ऐकायला आलं पाहिजे, मला ते बोलता आलं पाहिजे, कम्युनिकेशन जमलं पाहिजे. तर हे सकाय दृष्टी हा जो शब्द आहे ना, स्वकाया दृष्टी, ही काया मी आहे आणि माझी आहे असं वाटणं, हाच भ्रम आहे. म्हणजे मी हा भ्रम आहे.
मी नावाचं काहीच नाही. स्वतंत्र पाणी नाहीच आहे. आपण जे पाणी पितो ते ग्लास, तांब्या, हंडा, नळ, टाकी, तळं किंवा काय असेल ते, ढग, वाफ, संचय, पाणी आभाळातून पाणी पडणं, ढगाचं पाणी पडणं, संचय, त्याचं शुद्धीकरण किंवा विहिरीत येणं, झिरपून विहिरीत येणं किंवा तळाचं शुद्धीकरण, तळ्यातल्या पाण्याचं शुद्धीकरण, टाकीत साठणं, टाकीतून नळानं आपल्यापर्यंत येणं आणि आपल्या ग्लासात येणं आणि आपल्या तोंडात पडणं. अशी ती प्रक्रिया आहे. तर कुठे लागू होतं हे? सगळीकडे लागू होतं. आपल्या खिशात येणारे पैसे, आपल्याकडे असणारी आपण खात असतो ते अन्न, घास आपण रोज खातो, भाजी भाकरी. तर त्याच्याच आपण विघटन जर करत गेलो ना, तर फार इंटरेस्टिंग आहे ते. म्हणजे मला तर ते कधी-कधी फार असं मोकळं झाल्यासारखं वाटतं. म्हणजे मालकी हा जो प्रकार आहे, माझं, हा भ्रम आहे. हा फार मोठा भ्रम आहे आणि या भ्रमामुळे सगळे प्रॉब्लेम आहेत बुद्धांच्या भाषेत. म्हणून अनासक्ती जी आहे ना, ती सम्यक दृष्टीमुळे आपल्याला मिळू शकते. ती आपल्याला भानावर आल्यावर येते. सतीमुळे येते. व्यवहारामध्ये काही गोष्टी आपल्याला त्या व्यवहार म्हणून पाळाव्या लागतात. हे पण आपण लक्षात घेऊ. म्हणजे आपलं आता आपलं प्रॉपर्टी कार्ड किंवा सातबाऱ्याचा उतारा, नाही का, सातबाऱ्याचा उतारा किंवा आपल्या नावावर आलेला टॅक्स किंवा काय असेल ते, किंवा ते व्यवहारातले मुद्दे आहेत सगळे हे. व्यवहारासाठी व्यवहार पाळावा लागतो. परंतु आपल्या मन हे मोकळं झालं पाहिजे, असलं पाहिजे. व्यवहारापुरतं हां, आता व्यवहार मी माझं म्हणतो, माझं नाव असं, माझं तसं, हा माझा कॉम्प्युटर आहे आणि हे माझं हे असं आहे आणि हे माझं ते आहे आणि हे माझं हे. ते व्यवहारापुरतं म्हणावं लागतं. किंवा आता हे मोबाईलचा हे काय कार्ड माझ्या नावावर आहे. तर आता ती सिस्टमच तशी तयार केली. त्याला आपण काय करणार आहे? म्हणून ते कार्ड माझ्या नावावर आहे. माझ्या नावावर ते त्याचं हे येणार आहे, काय असेल ते, किंवा टॅक्स माझ्या नावावर येणार आहे. बिल माझ्या नावावर येणार आहे. हे व्यवहार आहे. परंतु त्याच्यातून स्वतःला मोकळं ठेवणं, मुक्त ठेवणं, त्याचं प्रेशर न ठेवणं, टेन्शन न ठेवणं, अगदी सगळीकडे लागू पडतंय आहे. सगळं जिथं आपण आपला मी भाव असतो, आत्मभाव असतो, व्यवहारातला मी वेगळा, आत्मभावातला मी वेगळा. विमुक्तीचा विषय इथं आहे. निब्बाणाचा विषय इथं आहे. बुद्ध धम्माच्या मार्गावर चालायचं म्हणजे हे विमुक्ती शिकायचंच काम आहे. लोकांना ते अव्यावहारिक वाटेल, तर ते वाटणारच आहे. कारण हे जगासारखं बोलणं नाही ना, मग हे जगासारखं वागणं नाही. याला वेडपटपणा पण समजतील लोक. तर बुद्धाला वेडपटच समजले असतील. राज्य सोडून गेलाय. करायचं ना युद्ध, काय फरक पडला असता? मारायची ना माणसं, काय फरक पडला असता? राहायचं ना तिथे, एवढं मोठं आलिशान 3-3 महाल आणि एवढं मोठं सेवा, सगळं आयतं मिळत होतं ना, त्याला काय पडलं होतं कोणाला माहिती. युद्धाला विरोध केला आणि घर सोडून गेला. असे वेड्यात काढणारे लोक असणार आहेत. होतेच.
बाबासाहेबांना त्यांचा भाऊ बोलायचा, काय समाज समाज करत राहिला म्हणे, हे तुझी बायको बघ किती त्रास सहन करते, समाज समाज करतो तर काय नाव त्यांचं, बाबासाहेबांच्या मोठ्या भावाचं काय नाव होतं, अं, बाळाराम. बाळाराम. ते बाळाराम त्यांना हे करायचं, त्यांना दोष द्यायचा. पण बाबासाहेब मुक्त मनाचे होते. बाबासाहेब स्वतःचे नव्हते आणि स्वतःच्या कुटुंबाचे नव्हते. बाबासाहेब सगळ्यांचे होते. त्यांच्या मनात तो भाव नव्हताच का मी वेगळा आहे. म्हणून ज्या जातीत आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे हा व्यवहार आहे. हा व्यावहारिक मुक्ती जर साध्य करायची असली तर त्याची सुरुवात स्वतःपासून होते. स्वतःपासून, कुटुंबापासून नाही. कुटुंबात नाही ऐकत एकमेकाचं माणसं सगळी. घर की मुर्गी दाल बराबर म्हणतात ना. आता ते जरा जरा वेगळी वेगळी अं, मांसाहारी म्हण आहे ती, शाकाहारी म्हण नाही. पण म्हणतात असं तर चांगली म्हण आहे ती एका अर्थानं. घर की मुर्गी दाल बराबर, घरामध्ये महत्व नसतं. बाळारामांना बाबासाहेबांचं महत्व नव्हतं. या घरातल्या इतरांना पण नसणार आहे. आपण तर मी तर म्हणतो पुढच्या पिढ्यातल्या लोकांना पण, बाबासाहेबांच्या घरातल्या पुढच्या पिढ्यातल्या लोकांना पण बाबासाहेबांचं महत्व तेवढं नाही जेवढं त्यांना समजणाऱ्या लोकांना आहे. बाबासाहेबांना समजून घेणाऱ्या लोकांसाठी बाबासाहेब वेगळे आहेत. कारण बाबासाहेब हे आंबेडकर नाहीत खरं म्हणजे. ते आपल्या घरातली व्यक्ती आहे. आपल्यासाठी मी मानतो माझ्या घरातली व्यक्ती आहे. फक्त नातेवाईक नाही. ते काही घरातली पण नाही म्हणतायत, ही जवळची व्यक्ती आहे. मला तरी वाटतं. त्यामुळे ते बाहेरचं वाटत हार्ट मधला विषय आहे. काळजातला विषय. बुद्ध पण काळजातला विषय बनला पाहिजे. आणि आहे ते सती. बुद्ध म्हणजे जागृती, जागृती म्हणजे सती. सती आपल्यातच आहे. मग आपल्यातच बीज रूपात बुद्ध आहे. तोही काळजातलाच विषय आहे. बाबासाहेब पण उद्धार करते म्हणून काळजातला विषय आहे, परंतु त्याही पेक्षा त्या व्यक्तीमध्ये मी माझं आणि माझा समाज आणि माझं राष्ट्र असा पण विषय नव्हता. ते मी प्रथम भारतीय आणि शेवटी भारतीय हे त्याच्यासाठी बोलले असतील, कारण ते शेवटी घटनाकार होते. आणि कायदा म्हणून त्या भाषेत विचार करणं तिथं ते आवश्यक होतं. परंतु जग हे धम्मराज्य बनलं पाहिजे, म्हणजे सगळ्या जगाचं हित झालं पाहिजे, हा जो बुद्धाचा विचार आहे, तर तिथं कुठं मी प्रथम भारतीय आणि शेवटी भारतीय असा विषयच नाही. माणूस आहे. माणूस माणूस आणि माणसाशी असलेले माणसासारखं नातं हा बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू आहे. हे जे बुद्धाने त्यांच्या धम्मामध्ये म्हणतात त्याचा अर्थ काय? माणसाशी असलेला व्यवहार, वागणं, याचं कुठं संकुचितपणा येतो? विशालता आहे. बुद्ध धम्म म्हणजे विशालता आहे. धम्म म्हणजे विशालता आहे. सागर आहे. महासागर आहे. बोला तुम्ही. सागर हा पण बंदिस्त विषय नाही, कारण सागराचं अस्तित्व स्वतंत्र नाही. सागर कशातून बनतोय? सागर म्हणजे फक्त तो एक खोलगट भाग आहे पृथ्वीवरचा.
खोलातला भाग आहे पृथ्वीवरचा. आणि ते जे पाणी आहे, ते पाणी येतं कुठून? वेगळ्या ठिकाणाहून येतं. नद्यांचं पाणी सागरात येऊन मिळतं, पण नद्यामध्ये कुठून येतं? उंचावरून येतं. गुरुत्वाकर्षणानं ते खाली खाली उताराकडे वाहतं. पण मग डोंगरावर कुठून येतं किंवा वरती कुठं चढाच्या ठिकाणी कुठलं पाणी पडतं ते? तर ते वरचं पाणी आहे, ढगातलं पाणी आहे. पण ढगात कुठून येतं? परत खालचं वर उष्णतेने होणारं पाणी आहे. म्हणजे उष्णता हे सगळं घडवून आणते सूर्य. आता ज्यांना भूगोलाचा अभ्यास आहे त्यांना त्यांना माहिती आहे, धानके सर आहे तिथे, भूगोल स्पेशालिस्ट. पृथ्वी हा सूर्यापासून वेगळा झालेला एक तुकडा आहे. म्हणजे आपण सूर्यापासून वेगळे झालेले तुकडे आहोत जणू काही. आणि बाकीचे ग्रह किती? आता 11 ग्रह आहेत का सर, धानके सर? अ, 9 हे आपलं वाचण्यातच आहे नेहमीच. हा. 9. आणि हा. नवीन संशोधनामध्ये मला वाटतं तुम्ही बोललात ते असू शकतं, कारण अ, ते काही मी काही मी पण ऐकलंय मी थोडस असं. म्हणजे अदृश्य अ, अदृश्य पण असतील ना, जे अजून मग कक्षेत आले पृथ्वी. नाही असे पण हो. असू शकतात ना. म्हणजे आता असं म्हणतात सूर्य अनेक आहेत, असं पण म्हणतात हे काही. आपल्या आपल्या जवळचं संशोधन आहे. हो. आपली जी सूर्यमालिका आहे याच्यामधलं हे संशोधन. हो. आणि ते शोध चालूच आहेत ना, असे हो. छोटे छोटे पण ग्रह मिळायला लागलेले आहेत. हो. पण तर नाव मग हे म्हणजे अगोदर पासून वाचण्यात आहे मी पण. पण त्याच्यानंतर मला वाटते एक त्याचं नाव पण मला सांगता येणार नाही, पण ते असं स्थिर. नऊ ग्रह तर आपल्याला म्हणजे बुध हा, शुक्र पृथ्वी आपल्याला मंगळ आहे. गुरु. बुध शुक्र हा, हा, पृथ्वी ते आहे. मंगळ गुरु हा, शनी प्रजापती वरुण प्लुटो, हे आता आमच्या भूगोलाच्या सरांनी जे पाठ करून घेतलं होतं बरोबर बरोबर. 8वी 9वीला. तर ते हम्म, हम्म, हे नऊ ग्रह जे आहेत, तर हम्म, त्यातला एक ग्रह म्हणजे त्यातल्या एका ग्रहावर आपण राहतो. बरोबर. आणि सगळे ग्रह जे आहेत ते सूर्यापासून फुटलेले तुकडे आहेत. हो म्हणजे हो. ते काय बरोबर. म्हणतात, गोळे आहेत ते, आणि ते गोळे थंड होऊन ती पृथ्वी तर आपण म्हणतो. हम्म, बरोबर. आणि त्याचं कन्सेप्ट आहे. हा, नेपच्यून एक ग्रह आहे, नेपच्यून. नेपच्यून. हो. म्हणजे बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी प्रजापती, आणि मग नेपच्यून हा त्याच्या पुढं आहे का? हम्म. पूर्वी हा. पूर्वी पुढे तो. प्लेटो पण होता, पण तो नंतर कॅन्सल केलाय तो. अच्छा. हा, असं. हा, म्हणजे ते संशोधनाचे विषय आहेत ते. त्याच्यामध्ये बदल पण होतो. त्याच्यामध्ये बदल पण होतो. ग्रह आहेत, उपग्रह आहेत. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. आता त्याच्यात आणखीन काय काय संशोधनं नक्कीच. चाललेली आहेत. हा. आणि नवीन मिळतात, ते अजूनही मिळतात. हो. आता हे इलेक्ट्रॉनिक त्याच्यामध्ये काय काय ती उपकरणं सापडतात, तयार बरोबर. होतात. त्याच्यातून दूर दूरवरचं ते दिसतंय. आणि काही गोष्टी माणसाच्या तर्कातल्या पण असू शकतात. संशोधन चालूच आहे ना. संशोधन चालूच. चालू आहेत, आणि काही तर्काच्या पण गोष्टी असू शकतात. काही वास्तव पण असू शकतं, काही तर्क पण असू शकतं. तर हे सगळं अ, कसं आहे, काही गोष्टी जेवढा आपण खोलात शिरतो ना, तेवढा तो आपला जो संकुचित विचार करण्याचा जो स्वभाव आहे ना, तो हे होतो, बदलतो. आणि तो बदलला पाहिजे, मोकळं झालं पाहिजे. युनिव्हर्स मध्येच चालतंय हे सगळं. हा. हो. आता युनिव्हर्स ही आणि संकल्पना आहे. युनिव्हर्स त्याला त्याला दुसरं नाव नाही, ते ब्रह्मांड म्हणतो आपण.
ब्रह्मा हा, म्हटलं ब्रह्मांड. विश्व पण म्हणतात. युनिव्हर्स म्हणजे विश्व. विश्व. हम्म. विश्व ही एक कल्पना आहे माणसाची, पण विश्वात काय बर. आहे हा संशोधनाचा विषय आहे. आणि ते संशोधन विश्व म्हणजे अमर्याद. हं, विश्व म्हणजे अमर्याद. अमर्याद आहे. विश्व हम्म. हे अमर्याद आहे, लिमिटलेस. हम्म. आपलं मन हे लिमिटमध्ये चालतं, पण ज्या लिमिटलेस मधून म्हणजे अमर्याद मधून ही मर्यादित अस्तित्व आहे, तर त्याला मी होल्ड करतो, धरून ठेवतो, धारणा, त्याचं ध्यान करतो, त्याला पकडतो, तो मी बनतो. सती जागृतीनं तो मी काय झाला पाहिजे, तो आतून आतून तो त्याचं अस्तित्व नसलं पाहिजे. व्यवहारात तो असणार, कारण हे काही झालं तरी हे शरीर वेगळं दिसतच आहे ना. आपण सगळेजण वेगवेगळे वाटतो, वेगवेगळे वाटतो, पण एकाच निसर्गाचे वेगवेगळ्या त्या प्रक्रिया आहेत. त्याच्यामुळे ते वेगळं नाही. मी म्हणून नाहीच आहे. सगळे म्हणजे क्लब का बनतात, ग्रुप का बनतात, संघटना का बनतात, एकत्र का येतात? एकीकरण हा निसर्गाचाच भाग आहे तो. दुसऱ्यावर डिपेंड आहे ना आपण सगळं. हा. आपण स्वतंत्र काहीच चाललं नाही. परावलंबी परावलंबी जीवन आहे आपले हा. ऍक्च्युअली. जीवस्य जीवनम, जीवावर जीव अवलंबून आहे, हा निसर्ग आहे. तर पाणी मिळते म्हणजे काय, डायरेक्ट थोडं मिळते आपल्याला, म्हणजे दुसऱ्या घटकावर अवलंबून आहे ना आपण. मग दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून. मग कुठं बीन माझं? नगरपालिकेत आपल्याला पाणी पुरवठा करतात ना नगरपालिका. टॅक्स. जीवस्य जीवनम सिस्टम आहे. माणूस हुशार आहे, त्यामुळे सगळं तयार करतो, सिस्टम